आबासाहेब नमस्कार. नमस्कार. आपला परिचय पूर्ण. विक्रमसिंह भोसले. मला बैलगाडी क्षेत्रात वकील आबा ह्या नावानं परिचित आहे. तर आबा मला तुमच्या गोट्यातील प्रत्येक खिलारची ओळख किंवा तुम्ही केलेली पारख किंवा त्याला तो कोणत्या पद्धतीनं तुम्ही निवड केलीत, काय बघितलं त्या वासरामध्ये, मला फक्त तुमच्याकडून अपेक्षित आहे. हा जो पहिला खोंड आहे तर याचं नाव वशा आहे. लगरीच आहे आणि धनाजी तात्यांच्याकडे वासरू होते. परत खाली वळूवालीने विकत घेतलेलं शरीर देताना जातीचा म्हणून आपण करत. तात्यांकडून कधी आणला हा? तात्याने विकला होता खाली. त्यानंतर आपण आता 1 महिना झाला आपल्याकडे. 1 महिना म्हणजे मी मुलाखतीला गेलो तेव्हा मुलाखतीमध्ये हा होता तात्यांच्याकडे. हो हो, तात्यांच्याकडे गोट्यात साईडला होता हा. आणि तो बैल हा खाली धाना अंगिरीचं धाना भांडेकडून घेतलाय बावला. हां हां, घरचं वासरू का त्यांच्या? ते नाही, त्याच्याकडे त्यानं पळवायलाच घेतलं होतं जनरलला. बरं, चांगलं काम करतंय म्हटल्यावर मग ते माझा चांगला मित्र आहे, त्यानं दिले आपल्याला. बरं, मग आता सध्या काम चालू आहे? चालू आहे, आदत आहे. बरं, अजून एक सीझन तर आदतला पळत. 15 फायनल आता त्या सीझनला 15 फायनलला राहिले केले ते. आणि म्हणजे हा बैल घेताना सलगरमधून काय कुठल्या बैलाचं काय माहिती नाही? देखणा जात चांगली दिसते, बाकी शरीराला सगळीकडे बैल शिंशीपूट जागेवर आहे, कान खवळलेला बैल चांगला, तोंडाला देखणा म्हणून रावणीला असू दे म्हणून आपले. हा काळा बैल ब्रीडिंगसाठी असावा असं मला वाटतं. आबा यावरती तुम्ही मला प्रतिसाद परत विचार चालतोय, पण त्याच्या पोटावर थोडंसं ते पांढरे दोन्ही बाजूला आहे की नाही. बरं, त्यामुळं ब्रीडिंगसाठी थोडं लोक म्हणतात की चित्रा मोरा म्हणजे पैदा सुनारीची तरी मोरी होईल, पूर्ण काळी होणार नाही, असं बऱ्याच लोकांचं. ब्रीडिंगला 100% हा बैल ब्रीडिंगला चालणार नाही, मग कुठला बैल चालणार? आबा तुमचं काय मत आहे? किट्ट काळ्यात राग आहे का मोरकाण्यात राग आहे? चित्र्या मोऱ्यात राग जाता. बरोबर, योग्य. माझ्या मते परफेक्ट आहे खिलारसाठी, वळूसाठी, ब्रीडिंगसाठी. तर आज तुमच्या भागात जर चालत असेल ठीक आहे, काय अडचण नाही, तरी आपण वेळेनुसार विचार करू. आणि या बैलाचा वडील काय कल्पना नाही? ठीक. आणि हा तात्मी घेतलं. आत्नी कोणाकडून? आत्मीला अरुण शिंदे. बरं बरं, 2 दाते बैल आता चालू आहे, आता चालू केला. कधी घेतला हा? 2 महिने. आबा तुम्ही या वयात आता चालू केला म्हणजे त्रास वगैरे काय देत नाही? नाही, त्याला व्यायामात आणल्याशिवाय पळवून काय उपयोग होत नाही. 2 महिने झाला तर व्यायाम कंटिन्यू झोपून हाणायचं चालूच आहे त्याला. बरं बरं, अवताला चालू आहे, चालवा फिरवीला चालू आहे. हां हां हां. आता म्हणजे आलाय रूटवर. वळूवाल्याकडचं काय घेतलेला. बरं, मग त्यांनी वळूवाल्याकडनं घेतला होता अरुण शिंदे. हो. आणि तो वासरू हे नागरचं पंकज मानेकडे घेतलेली जोडी दोन्ही. बरं, या म्हणजे या वासराच्या बापाची काय माहिती? बाप नाही, हिच्या आई जातीचं एकदम, त्याचं घरचं वासरू आहे आणि हे तुम्ही विकत घेतलं. तुम्ही बघितलंय? पंकज, हो, याची आई. बरं, आणि हे त्याच्या जोडीला त्याने घेतलं होतं, त्याचंच आहे पंकज मानेचं. या वासराची शेजारची. ही दोन्ही जोडी एकदमच घेतली. बरं बरं, आणि हे धनाकडून घेतले, धनाबंदीकडून. हे कोणत्या बैलाच काय? नाही, काय माहीत नाही काय. दोन्ही वळू आणि ह्याला दोन्हीला चालेल म्हणून मी घेतले. हे वासरू हां, हे दोन्ही जे ते दोन्ही याच्यावरती ब्रीडिंग क्षेत्राला वापरायला. कारण त्यांना तोंडावर पाहिजे तसं वाण आहे, शिंगाला बैल चांगले आहेत, खाली तळाला बैल चांगली. आणि तो बैल त्या काय याचं नाव, म्हणजे खाली तिकडे घेतला, खालच्या भागातूनच आणलं वासरू. हे सुद्धा जातील चांगलं. हां, करसुंडीतनं फुल काय तरी आहे तिथं गंगवानी. बरं बरं, आणि ही पाडी घरची आहे. घरची पाडी. ही कोणत्या बैलाची पाडी? ती दावणीला माझ्याकडे कोसा बैल होता. कोसा, तो बैल कुठे होता आबा? तो जनरलला दिला. जनरल दिला. तो फक्त घरच्या गायलाच भरवला होता? हा, भरवला. बरं बरं, मग परत काय इथल्या शेजारच्या गाय वगैरे भरवल्या? आणि हे वासरू ह्या गायचं? आबा ही गाय कधीपासून आहे आपल्यात? आता 10 येत आहे. 10.
लहान असतानाच घेतली होती का? नाही, पहिले त्याची पाडी आहे. पहिल्यांदा विली होती आणि घेतली होती. कोणत्या बैलाची होती का? सलगरी नाही, त्या भागातूनच. सलगरी. आणि हे सलगरी दोन्ही सोबत आणल्या होत्या का? नाही, ही नंतर घेतली. ही नंतर वय घेतली. कमी. किती वेत झालीत? ही जे 5 वयात 5 झाली मग आमच्या. वासराला काही नादखोळा निघाले? हा? होय. वासराला काही नादखोळा निघाले. किती वासरं झाली? वासर झालेलीच नाही तिला, पाड्यात झाली. ही बी आता 5वी पाडी. 5 पाड्यात झाल्या. बरं, आणि बाकी 4 पाड्या जवळ आहेत का इथं? नाही, सांभाळायला दिले. म्हणजे आहे तिथं बोरगावात आहेत, हे 2 गावाळ्यात, गावात 2 आहेत. बरं बरं बरं. आणि ही कोणता प्रकार? ठीक आहे, हे दुधाला आहे जनावर, हां बैलाला हां, दूध. मिल्कसाठी. आणि हा हा पांडू साळुंकेकडून घेतला, पांडुरंग साळुंके, अकोला. अकोले. हा सुद्धा चांगला आहे वासरू. हे ब्रिडिंगसाठी सुद्धा वापरू शकताय. अजून बच्चा आहे, आदत असणार. आजच आहे. अजून एक पुढच्या वर्षी दात लागून तिथनं पुढे. बरं, कोणत्या बैलाची काय माहिती झाली? नाही काय नाही. आणि हा ठोंबरेवाडीचा प्रथमेश. हां हां हां, प्रथमेश खांडेकर कडून घेतली. बरं बरं. घरचं काय त्यांनी? नाही नाही, ते खाली कुठून तर चढचणवर घेतलाय, तुमडी चढचण. म्हणजे हा सुद्धा लहान वयातच घेतला. आणि त्याच्याकडं मी आत्ता घेतला ते 2 आत्ता. बरं बरं. अब आता यांचं चाऱ्याचं संगोपन नियोजन कसं आहे? चारा कोणत्या प्रकारचा आहे? चारा काय मका, ऊस, हत्ती घास आहे. आणि आता शाळवाची वैरण उपलब्ध आहे, तोपर्यंत शाळू. आता शाळूची वैरण आहे उपलब्ध आहे तोपर्यंत. आबा कोणती वैरण, कोणता चारा ह्यांचा पौष्टिक आहे खरं? पाळायला बऱ्यापैकी कडबाई पाहिजेच. म्हणजे सुका चारा हा जनावरांना, पाळणाऱ्या जनावरांना थोडा पाहिजे. 10% तरी सुका चाऱ्याची उपलब्धता पाहिजे आपल्याला. पाहिजे. सुका चारा किती असावा अंदाज? 10%. 10%. हां. आणि ओल्या चाऱ्यामध्ये कोणती वैरण असावी? ओल्या चाऱ्यात काय सगळे बदल असला तर थोडंसं काय जनावर लवकर पाक्यावर येतं. त्यामुळं हाय रेग्युलर चाऱ्यातनी बदल करून 1-2-3 वेळ जर चारा आपण बदल करून वापरला तर जनावर थोडी लवकर पाक्यावर येतात. आबा चंदी खुराकमध्ये काय असावं, कोणत्या प्रकारचं असावं? चंदी खुराक काय आपल्यात काय की गहू दळून आहे, सातू, हरभरा आहे, सोयाबीन आहे. प्रोटीन असणारं बऱ्यापैकी धान्य आपण त्यांना दळून देतो. बरं. आबा तुम्ही 10 वर्ष झाल्या याच्यात काम करताय, यांना देणाऱ्या अन्नावर यांचा पळ किंवा शरीर वाढ अवलंबून आहे का? आता ताकदीचं खायला घातल्याशिवाय ताकद येणारच नाही मुळात. म्हणजे जर तुम्हाला जादा पळायचं असेल तर त्याला थोडंसं त्याच्या खुराकाकडे लक्ष द्यावंच लागेल. फक्त तुम्ही वाडं घातलं किंवा हिरवा चारा घातला आणि जर पळवायला लागला तर ते पळणार नाही जनावर, तेवढी ताकद त्याला येणार नाही ना. ज्या वेळेला काम करतो एखादी गोष्ट, त्यावेळेला त्याला कामाला लागणारी ऊर्जा निर्माण व्हायला तेवढं त्याला प्रोटीन्स किंवा तेवढं खाद्य त्याला पाहिजे. आणि खुराकात बदल तसा त्या अनुषंगानं खुराक जनावरांना पाहिजे. आबा बऱ्याच ठिकाणी मुरघास आणि घासगवात, गाजर गवात हे विदेशी गवात वापरलं जातं, हे योग्य का अयोग्य, याबद्दल तुमचं कितपत मत आहे? खुराक सगळा खुराक तो खुराकच. म्हणजे काय उपलब्ध प्रत्येकाच्या चाऱ्याच्या उपलब्धीप्रमाणे प्रत्येक व्यक्ती त्याला जनावराला आपल्या खुराक देत असतो. त्याला ॲडिशनल म्हणजे त्याला वाढीव खुराक फक्त काय ताकदीसाठी थोडंसं जादा एफर्ट्स घेऊन खुराकात बदल त्या पद्धतीनं करून थोडी ताकद जनावराला जादा यावी यासाठी प्रयत्न करायचा. तो खुराकचा पाक झाला, पण तो चाऱ्यामध्ये आता वैरण म्हणून घास नाही. काय आहे की सध्या ज्या पद्धतीनं शेतीचं आधुनिकीकरण आहे किंवा बागायत क्षेत्र वाढले, त्यामुळे चाऱ्याची उपलब्धता कमी झाल्यामुळे ज्या भागात चारा उपलब्ध होतोय त्या भागातला चाऱ्याचं मुरघास होणं किंवा तुम्ही म्हणताय ते दुसरी गवताच्या ज्या काही व्हरायटी आल्यात ज्या लवकर वाढवत्या, तर त्याला पर्याय नाही. ते आता चूक बरोबर हे काय नाही, कारण काय शेवटी हिरवा चारा तो हिरवा चारा. त्यामुळे त्या खुराकामध्ये त्या चाऱ्यामध्ये काय चुकीचं आहे असं काय मला वाटत नाही. आणि प्रोटीनयुक्त आहे का असं वाटतं का? त्याच्यात प्रोटीनयुक्त आहार तुम्हाला बाकीच्या भरड्यातनंच द्यायला लागेल. तो काय तुम्हाला हिरव्या चाऱ्यातनं किंवा सुक्या चाऱ्यातनं येत नाही.
ताकदीचा जो कसाचा आहार आहे तो तुम्हाला भरड्यातूनच द्यावा लागेल. तो तुम्हाला वैरणीतनं संपूर्ण आहार मिळतच नाही जनावरांना ना. बरड्यामध्ये मक्काचा भरडा. हा, मग मका असू दे किंवा जे काय तुम्ही त्याच्यात कसाचं जेणेकरून ताकद वाढेल जनावरांची, अशा पद्धतीचं तुम्हाला भरड्यात त्याचा वापर करून त्या घटकाचा वापर करून ताकद थोडीशी जनावरांना वाढवायला. ठीक आहे आबा, धन्यवाद. बराच वेळ दिला तुम्ही, त्याबद्दल मनापासून खिल्लार शेतकरीच्या यूट्यूब चॅनल आभार मानतो तुमचं. दाताला बैल हे आता 4 झालं. बैलाला माणसं भरपूर लागत असतील मैदानात ते नेलं.